नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आज आहे अधिक मासामधील 11वा दिवस आणि आज आपण बघणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून तुम्हाला पुढील अध्याय देखील ऐकायला मिळतील. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गौरी नंदना, शिवपुत्रा श्री गजवदना, मोदक प्रिय मूषक वाहन, कार्यारंभी तुझ नमो. तुझी नमिली ब्रह्मनंदिनी, सरस्वती शब्द स्वामिनी, कवित्व गुणांची दात्री म्हणून तुझ माऊली नमित असे. श्री गुरु राया दयासागरा, घाल कृपेचा विंझनवारा, ही लेखनी चालू भराभरा पूर्णत्वाचे दिशेने. अच्युता केशवा माधवा, अधिक मासाचा महिमा गावा, सकलांसी तो निवेदावा, हीच कामना मनात. नारद पुस्ती नारायणासे, निघून जात दुर्वास ऋषी, काय विचार करीत मनसे. झाली विप्र कन्याती, ऋषी सांगती ब्रह्मपुत्रास, कन्या मेधावती खास. आचरती झाली स्वतपास, श्रद्धायुक्त शिवाच्या, ती करी शिवास प्रार्थना. माझ्या हातून घडला गुन्हा, मान न दिला गुरुवचना, घडला प्रमाद अक्षम्य. तरी आता दीनदयाळा तूच घालून पाठी मला, होई रक्षिता भक्तवत्सला, हीच चरणी विनवणे. तुझी एकनिष्ठ भक्ती माझ्या मनात करते वसते, म्हणून त्या श्रीहरी प्रती मनमान्य करेना. म्हणून महत्व अधिकाचे, श्रेष्ठ न वाटे पुरुषोत्तमाचे. तू असता दैवता आमचे, अन्य कोणास का पूजो. तू असता माझा कैवारी, मजन प्रिय वाटे हरी. नको भक्ती ती व्याभिचारी, स्वार्थ लाभो कारणे. तू शिव शंकर भोळा, कैलासीचा राणा भला. सर्पमाळ तुझी गळा, तनू तेजस्वी भस्मांकित. शिव शिव जपता नाम, सकल होती सर्व काम. अंती लाभे कैलास धाम, तुझ्या शिवचरणाचे. माझे भले बुरे आता तूच पाहिबा कैलासनाथा. एसी विनवणी उमाकांता, प्रारंभ करी तपासी. एक नारदा ती विप्रकुमारी, कशा प्रकारे तप करी. ग्रीष्मकाळी अग्नी करी, सभोवती प्रदीप्त. शिशिर मासी नदी पात्रात, उभी राही गळ्यापर्यंत. ध्यान तिचे न विचलित होत काही केल्यास. शिवध्यानाचा ध्यास मनाला, शिवनामाचा लळा मनाला. नीलकंठ तो तिने स्मरला, अखंड मानसी. ऐसा बहु काळ लोटता, चिंता वाटे अमरनाथा. भयभीत झाल्या देवदेवता, तिच्या तपोबलाने. ऋषी मुनी योगी वर, तिचे कौतुक करती फार. म्हणती ऐसे तप थोर नाही आम्ही देखिले. धन्य धन्य ते मेधावती, स्वप्राणाची देता होती. जिंकू पाहे कैलासपती, भोळ्या भक्ती भावाने. श्रीकृष्ण सांगती धनंजयास, तिचे तप जाता कळसास. संतोष झाला सदाशिवास, धावला दर्शन द्यावया. तिच्या सन्मुख प्रकट होत, काय बोलिला कैलासनाथ. उघड लोचन बघ साक्षात, आलो तुझसी भेटाया. आम्ही देव भक्ताधीन, आमचे तुम्ही करता चिंतन. तुम्हा वाचून एकही क्षण, दुरावा न सहावे. ती एकूण कानिवाणी, कन्या पाहे डोळे उघडून. तो त्या नीलवर्ण प्रकाशाने दिपले नेत्र क्षणात. जे ध्यान चित्ती चितले, तेच समोर उभे ठेवले. पाहता नेत्र पाझरले, प्रेमाश्रुनी झरझरा. उठून या ती मेधावती, झाली सत्वर चरणी धरती. देह कुरवंडीला पायाप्रती, शिवार्पण म्हणून या. शिवे पाठीवरून हात, फिरविता झाले रोमांचित. काया तिची थरथरत, वाणी झाली अबोल. शिवदर्शने तोषली बाळा, श्रमभार सारा निमाला. करती झाली स्तवनाला, मानस पूजा करत असे. भक्तीने भरले अंतकरण, वाचेने चाले शिवस्तवन. हात जोडून करी वंदन, म्हणे कल्याण करावे. आदिनाथा शिवशंकरा, तुझ्या कृपेचा विंझन वारा. घालूनी मम अंतरा, तुझ सुखवी दयाळा. मी न जाणे माझे हित, मी मूढ अज्ञानी पतित. आधार तुझाच मजप्रत आहे या जगतात. मला न माय बाप बहीण, बंधूही नाही मज लागून. कोण करणार रक्षण, तुझ वाचून दयाळा. उपेक्षितांचा तुझा आश्रयदाता, तूच एक उमाकांत. तुझवरती भरोसा आता, तार मार तूच मला. तिची एकोणी नम्र प्रार्थना, दया उपजली शिवाची मना. तो म्हणे दर्शन देण्या आलो आहे तुझला मी. तू घोर तपा चरण करून, जिंकलेस माझे मन. आता देण्यास वरदान, आले आहे बालिके. तरी जे का तुझी ये मना, ते मागी हा वरदाना. मी पूर्वीन मनोकामना, जी सांग तुझी असे.
समोर पाहता भव्य मूर्ती भांबावली ती मेधावती. पती दे झाली म्हणती 5 वेळा ती बाळा. शिवही तथास्तु म्हणाले त्यांचे त्यांनाच हसू आले. 5 पती तुझला बाळी मिळतील पुढील जन्मात. मेधावती झाली आश्चर्यवती म्हणे देवा काय 5 पती मिळणार मला कैलासपती हे तर जगा विपरीत. शिव म्हणती त्या मेधावतीला तूच वरतो 5 वेळा मागितलास ना मला. नाही केसे तुझ म्हणू तरी तेच सत्य होणार. 5 पती ते शूरवीर पुढील जन्मी तुझं मिळणार. विधी लिखित हे असे महाबलाढ्य क्षत्रिय वीर 5 वीर तुझ वरणार. 5 तू पत्नी होणार सत्य हेच त्रिवार. एकोणी त्या शिववचनास शंकित झाले तिचे मानस. 5 पती एका पत्नीस हे तर जना विपरीत. एक नारीचा एक पती हीच असता जगराहाटी. 5 मी पत्नी उमापती कशी मान्य होणार. शिव म्हणती आशीर्वचन असत्य नाते जाण. पुढील जन्मी तुझं लागून पती 5 मिळतील. 5 राणी जरी असशील तरी न सौख्य भोगशील. राणीवणी तू फिरशील असुनिया ही सम्राज्ञी. याचे कारण तू अभेरीला दुर्वासांचा तो शब्द भला. मानिले ना त्या पुरुषोत्तमाला जो का प्रिय आम्हास. हरिहरात तुझा हातून भेद घडला आहे म्हणून. त्याचे फळ निश्चित जाण भोगावे ते लागेल. तरी तू माझी केलीस भक्ती माझी कृपा तुझवरती. म्हणून ठरशील भाग्यवती आचरिता त्या व्रता. ब्रहण नारद पुराणीचा बालके शिव अभिवचनाचा. अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झालासे. अरुण विनवणी करी खास स्वीकारा प्राकृत रचनेस. 11वा अध्याय हरिचरणास प्रेम भावे समर्पितो. आता या अध्यायाचा मराठी भावार्थ काय आहे तर ते आता आपण बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11वा. मेधावतीला शिवांचा उपदेश. सूत सांगतात की दुर्वास निघून गेल्यावर त्या विप्रकन्येने काय केले असे नारदांनी जेव्हा नारायण ऋषींना विचारले तेव्हा ते म्हणाले की जेव्हा तिला आता आपल्याला कोणाचाच आधार राहिला नाही, पित्यासारखे दुर्वास आपल्याला भेटायला आले. त्यांनी आपल्या हिताची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला पण आपण मात्र त्याच्या सल्ल्याचा अनादर केला. त्यांनी सांगितलेल्या अधिक मासावर अविश्वास दाखवला. त्या पुरुषोत्तमास नावे ठेवली, त्यांचे मन दुखावले. हा अपराध झाला याची तिला जाणीव झाली. तिने शिवजींची करुणा भागली. आता शेवटचा तरुण उपाय म्हणून ती आपल्या लाडक्या उपास्य देवतेचे कठोर तप करू लागली. ते इतके कठोर की ऐन उन्हाळ्यात ती सभोवती अग्नी प्रज्वलित करून त्यात बसून तप करायची, तर ऐन कडाक्याच्या थंडीत गळ्या इतक्या पाण्यात उभी राहून तप करायची. तिच्या तपाने जेव्हा सीमा गाठली तेव्हा शिवजी तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिचे कौतुक करत तिला दर्शन दिले आणि वर माग असे सांगितले. तेव्हा त्या दिव्य दर्शनाने ती इतकी भांबावली की तिने न कळत मला पती दे अशी 5 वेळा प्रार्थना केली. प्रत्येक वेळी शिवजीही तथास्तु म्हणत गेले. त्यांनी तिला तुला पुढील जन्मी 5 पती मिळतील असे सांगितले. ते ऐकून ती आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली देवा अरे ही गोष्ट तर जगरहाटीपेक्षा वेगळी असेल, ती लोकांना कशी मान्य होणार. त्यावर शिव म्हणाले की हे विधी लिखित आहे, ते सत्य होणारच. पण त्याबरोबरच तुला हे पण सांगतो की तू त्या जन्मातही वनवास भोगशील. नंतर कृष्ण कृपेने जेव्हा तू त्या पुरुषोत्तमाची आराधना करशील तेव्हा तुला फिरून सर्व राज्य वैभव मिळेल. हरी आणि हरात तू भेद केलास, त्यांना कमी जास्त लेखलेस म्हणून तुला हे भोगावे लागणार आहे. तरी सुद्धा तू माझी भक्ती केलेली असल्याने तुझे पुढे कल्याणच घडेल असे सांगून शिवजी अंतर्धान पावले. इथे ब्रहण नारद पुराणाचा मेधावतीस शिवजींचे अभिवचन नावाचा अधिक मास महात्म्याचा 11वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय, ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.